नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। मान्सून काळात प्रशासनानं सज्ज राहावं, प्रशासनाला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सूचना। मान्सून पूर्वच्या पार्श्वभूमीवर जयसिंगपूरमध्ये आढावा बैठक संपन्न। मान्सून पूर्वच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील सर्व विभागांनी समन्वयानं काम करावं। महापूर आणि संभाव्य दुष्काळ या दोन्ही संकटांचा सामना करण्यासाठी पूर्वतयारी आवश्यक आहे। निवारा केंद्रांमध्ये शौचालय, वीज, आरोग्य सुविधा, उद्घोषणा प्रणाली आणि बॅरिकेड्सची व्यवस्था करावी। पूर काळात ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, बीट अंमलदार व संबंधित अधिकारी यांची गावं न सोडता बचाव कार्याला प्राधान्य द्यावं। धोकादायक ठिकाणी कोणालाही प्रवेश देऊ नये। जीवितहानी टाळण्यासाठी कठोर भूमिका घ्यावी। जनावरांच्या छावण्या, चारा व औषध पुरवठ्याचं नियोजन करण्याबरोबरच महापुरानंतर पंचनामे तात्काळ व अचूक करण्याची तयारी ठेवावी। सर्व विभागांनी सामूहिक जबाबदारीनं कार्य करावं अशा सूचना आमदार राजेंद्र पाटील यांनी दिल्या। तसेच गेल्या काही वर्षात महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रशासनातील प्रभावी समन्वयामुळे महापुराची तीव्रता कमी ठेवण्यात यश आलं आहे। यंदाही दोन्ही राज्यातील यंत्रणांमध्ये समन्वय राखून महापूरजन्य परिस्थिती टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतली जाईल असंही त्यांनी सांगितलं। जयसिंगपूर येथील स्वर्गीय शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहात मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्न झाली। या बैठकीत आमदार यड्रावकर बोलत होते। यावेळी सर्व विभागांना सूचना देऊन पूर काळात तत्परतेनं आणि कर्तव्यनिष्ठपणे काम करावं अशा सूचना त्यांनी दिल्या। महापुराच्या काळात बचाव कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, आपत्ती व्यवस्थापन पथकं आणि जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या जवानांच्या योगदानाचं कौतुक केलं। अशा पथकांना आवश्यक ते सहकार्य व मानधन वेळेत मिळावं यासाठी प्रशासनानं सकारात्मक भूमिका घ्यावी असंही त्यांनी सांगितलं। महापुरानंतर नुकसानग्रस्तांचे पंचनामे तातडीनं आणि अचूक व्हावेत यासाठी कृषी विभागानं पूर्वतयारी ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। तसेच मागील परिस्थितीत काही व्यापारी, दुकानदार आणि गाळेधारक नुकसान भरपाईपासून वंचित राहिल्याच्या घटनांचा उल्लेख करत यापुढे कोणताही पात्र नागरिक शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले। पूर काळात जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठी साखर कारखाने आणि संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे। महापूर नियंत्रणासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रशासनातील समन्वय गेल्या काही वर्षात अधिक प्रभावी झाल्याचं सांगत त्यांनी दोन्ही राज्यांच्या यंत्रणांमध्ये माहितीची देवाणघेवाण आणि नियोजन सातत्यानं सुरू ठेवण्यावर भर दिला आहे। कोणतीही आपत्ती उद्भवल्यास सर्व विभागांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याऐवजी सामूहिक प्रयत्नातून परिस्थितीवर मात करावी असं आवाहन त्यांनी केलं। यावेळी प्रांताधिकारी दीपक शिंदे, तहसीलदार अनिल कुमार हेळकर, गट विकास अधिकारी विजयकुमार परीट, कृषी अधिकारी चंद्रकांत चांगळे, आरोग्य अधिकारी पांडुरंग खटावकर, कुरुंदवाडचे मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई, महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता विजय आडके, BSNL विभागाचे अधिकारी केरीपळे, पाटबंधारे विभागाचे दयानंद बगली, तालुका पशुसंवर्धन अधिकारी SP सोनवणे, आगार प्रमुख आसमा सय्यद यांनी शिरोळ तालुक्यातील संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर केलेली तयारी, आपत्ती व्यवस्थापन, निवारा केंद्र, पाण्याची सोय, वाहतुकीची सोय यासह पूर्व परिस्थिती या काळात राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली। या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य अमोल चव्हाण, प्रचिता कोळी, प्रशांत शहापुरे, सभापती मिलिंद कुरणे, उपसभापती मनीषा कदम, सदस्य सीमा म्हैसाळे, फैजल पटेल, बाबा सोवनकोरे, कुमार मानकापुरे, कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष माने, जयसिंगपूरचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे, शिरोळचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, जयसिंगपूरच्या मुख्याधिकारी टीना गवळी, कुरुंदवाडचे उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, अक्षय आलासे, वजीर रेस्क्यू फोर्सचे रौफ पटेल, सर्व गावचे सरपंच, पदाधिकारी, शासकीय अधिकारी उपस्थित होते। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।